जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नाशिक रोड परिसरातील हिंगणवेढे येथे 22 फेब्रुवारीला सकाळी 10:30 वाजता एक मालवाहू ट्रकने दिलेल्या धडकेत चारचाकी गाडीतील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद नाशिक रोड पोलीस ठाण्यात 22 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 वाजता करण्यात आली आहे। 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगा पाडळी येथून भगूरच्या दिशेने कोबी कापण्यासाठी 9 शेतमजूर टाटा कंपनीच्या समूह चारचाकी गाडीत जात असताना भरधाव वेगाने आलेल्या मालवाहू ट्रकने त्यांच्या चारचाकी गाडीला हिंगणवेढे या ठिकाणी जोरदार समोरून धडक दिली। परिसरातील नागरिकांनी त्यांना तात्काळ नाशिक रोड येथे नवीन बिटको हॉस्पिटल येथे औषध उपचारासाठी दाखल केले। मात्र औषध उपचारादरम्यान अजय गुटराम भांगरे, सचिन मोरे यांचा औषध उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर गणेश गारे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असता त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला। या अपघातात जखमी झालेले समाधान भांगरे, अंकुश भांगरे, अनिल जाधव, राहुल पवार, मच्छिंद्र जाधव राहणार सर्व गंगा पाडळी यांचा पुढील उपचार सुरू असून ट्रक चालक महादेव साळवे राहणार बाबळेश्वर याच्यावर नाशिक रोड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस उपनिरीक्षक आडके यांच्या माध्यमातून पुढील तपास सुरू आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नाशिक येथील बोरगड परिसरात हजारो लिटर पाणी वाया गेलाय। पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आलाय। नाशिक येथील बोरगड परिसरातील सप्तशृंगी मंदिरासमोर चक्क पाटाचे पाणी लीक झालं असून या ठिकाणी रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे, तरी देखील संबंधित विभागाचे याकडे लक्ष नाही आहे। यावर्षी संपूर्ण राज्यात दुष्काळ परिस्थिती असून देखील काही ठिकाणी टँकरद्वारे पिण्याचे पाणी हे सुरू असून त्याचप्रमाणे राज्यात बहुतांश धरणांनी आतापासूनच तळ गाठले असून पुढील 4 ते 5 महिने अजून पावसाळा लांबणीवर असून पाण्याचा काटकसरीने व काळजीपूर्वक वापर करण्याच्या उपाययोजना सोडून त्याचप्रमाणे असे हजारो लिटर पाणी वाया जात असून संबंधित विभाग याकडे लक्ष का देत नाही असं देखील आता सर्वसामान्य नाशिककर प्रश्न उपस्थित करू लागले। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। अखिल भारतीय किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी पक्षाच्या वतीनं चांदवड येथून विविध मागण्यांसाठी पायी लॉंग मोर्चा काढण्यात आला। अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या माजी आमदार कॉम्रेड GP गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आज चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथून विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येतोय। यांच्या मागण्या कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित किमान 2000 रुपये, त्यासोबत आधार भाव निश्चित करून कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवण्याचे धोरण जाहीर करावे, त्यासोबत कसणाऱ्या कब्जात असलेली 4 हेक्टर पर्यंतची वनजमीन असणाऱ्यांच्या नावे करून द्यावे, सातबाराचे कब्जेदार सदरील असणारे नाव लावावे, सर्व जमीन असणारा लायक असा शेरा मारा व अंदाज दावे मंजूर करावेत, शेतकऱ्यांच्या शेतीला लागणारी वीज ही सलग 24 तास द्यावी, शेतकऱ्यांची थकीत वीज बिले माफ करावी, सोलर वीज पुरवठा करावा, सध्याच्या महागाईचा विचार करून गरीब शेतकरी, शेतमजूर, कामगारांवर झोपडपट्टीत राहणाऱ्यांना, गरिबांना मिळणाऱ्या प्राधान्य मंत्री आवास योजना व शबरी घरकुल योजनेचे अनुदान 1,40,000 रुपयेवरून 5 लाख करावे व वंचित गरीब त्यासोबत लाभदारांचे नवीन सर्वे करून या सर्वांना त्यांची नावे देत प्रत्यक्ष आधी समाविष्ट करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। यावेळी विविध आंदोलनकर्त्यांनी आपले मत व्यक्त केले। मोर्चाचा आमचा एकच हेतू आहे, आज नांदगाव, येवला, चांदवड हे जे तालुके हे अत्यंत दुष्काळग्रस्त तालुके
आणि त्याच्यात यावर्षी पाऊसच पडलेला नाही आहे. तर त्याच्यात शेतकऱ्यांनी काही 2-4 बिघे कांदे लावले होते. त्या कांद्याच्या याच्यात शेतकऱ्यांनी कसाबसा तो कांदा काढणीपर्यंत आणला टँकरनं पाणी भरून. परंतु आज भाजप सरकारने, केंद्र सरकारने ती निर्यात बंदी केली. ती निर्यात बंदी शेतकऱ्यांच्या अत्यंत धोक्याची झाली शेतकऱ्यांसाठी. म्हणजे शेतकरी आज त्या निर्यात बंदीनं मारला गेला. त्याचे कष्ट होते ते कष्ट आज मातीत मिळाले ते कष्ट. आणि त्याच्यावर जे कर्जबाजारीचा डोंगर होता तो डोंगर जशाचे तसा या भाजप सरकारमुळं राहिला. आणि त्याच्या विरोधामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष चांदवड ते नाशिक इथून लॉंग मार्च काढत आहे या भाजप सरकारच्या विरोधात. का शेतीला हमीभाव मिळाला पाहिजे, स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे, हीच आमची एक मागणी आहे. त्याच्या विरोधात आम्ही भाजप सरकारच्या विरोधात लढत आहोत. हे सरकार आमचीवाली येडसाण करतात. मग आता चाललोय आम्ही सगळ्यांनी जातोय तिथं. आम्ही जेव्हा मागणी पूर्ण करीत, आम्हाला जेव्हा 7-12 उडू देईल तेव्हाच आम्ही तिथून उठणार आहे. आमचं रक्त सांडलं तरी चालल, रस्त्याने एखादी मेली तरी चालल भाऊ, पण आम्ही त्या सरकारला सोडतच नाही. आजचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नाशिक जिल्ह्याने जो काही निर्णय घेतला पक्षाच्या जिल्हा कमिटीचा, तर त्या जिल्हा कमिटीचा जो निर्णय घेतला का या देशामध्ये राज्यामध्ये जे जनविरोधी धोरण वापरणारे भाजपाचे सरकार आहे मोदीचे, त्या भाजपाच्या सरकारने जनतेच्या ज्या कष्टाला ठोकून आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचं काम हे चालवलेलं आहे. म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा ज्या शेतकऱ्यांच्या हिताचे जे कायदे आहेत ते कायदे सरकारने राबवले पाहिजे. त्याच्यानंतर स्वामीनाथन आयोगाचे जे काही शिफारसी आहे त्या शिफारसी लागू केल्या पाहिजेत. उत्पादन खर्चाच्या आधारे 1.5 पट भाव हा शेतकऱ्याच्या शेतीमालाला मिळाले पाहिजे. आणि खास करून चांदवड तालुका व नांदगाव, येवला, मालेगाव, देवळा तालुका या तालुक्यांमध्ये खास करून शेतकरी कांदा पिकवतो. तो कांदा आज शेतकऱ्यांच्या शेतीमालात आहे. पण या राज्यातल्या व केंद्राच्या सरकारने त्या कांद्याचे भाव काढून टाकले आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायला प्रवृत्त केले. पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा असा एक पक्ष आहे का शेतकऱ्याला आत्महत्या करू नका, आपल्या हक्कासाठी लढा, रस्त्यावर या आणि जे सरकार आपल्या विरोधात आहे त्या सरकारला भाग पाडा आपल्या शेतीमालाला भाव देण्यासाठी. याच्यासाठी आम्ही हा लॉंग मार्च काढलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालय. चांदवड येथून मुंबई आग्रा महामार्गावर नाशिक येथे लॉंग मार्च हा रवाना झाला असून या संदर्भात विविध मान्यवरांनी देखील या लॉंग मार्चमध्ये सहभाग नोंदवला आहे. जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव, चांदवड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव झाल्यानंतर खाली पडलेले कांदे भरण्यासाठी जास्त पैसे घेतल्यास कारवाई होणार असल्याची आता अधिसूचना काढण्यात आली आहे. 23 फेब्रुवारी रोजी 2 वाजेच्या सुमारास येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव झाल्यानंतर खाली पडलेले कांदे भरण्यासाठी 50 रुपये भराईप्रमाणे पैसे घेण्याचा नियम असून तो डावलून जास्त प्रमाणात पैसे घेत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांच्याकडे केली. त्यावेळेस संचालकांनी तात्काळ दखल घेऊन कांदा भरणाऱ्यांना सूचना दिल्या असून जास्त पैसे घेतल्यास यापुढे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे देखील यावेळी बाजार समिती संचालक सचिन अहिर यांनी माध्यमांसमोर माहिती देताना सांगितलं आहे. मार्केट कमिटीमध्ये जे पडलेले कांदे भरण्यासाठी जे आवची 1.25 पैसे घेत होते भरणारे घेत होते ते स्वतः जे त्याच्यावर जे माणसं नेमले होते ते त्याच्यामध्ये गैरप्रकार करत होते. ते शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिलं. त्याच्यानंतर मी तिथं गेलो असता तो सगळा प्रकार पाहिला असता ती बातमी खरी होती आणि कुठल्याही मार्केट कमिटीनी एवढे पैसे घेण्याच्या सूचना केलेल्या नव्हत्या. तरीसुद्धा परस्पर हे जास्त पैसे घेऊन शेतकऱ्यांची नुकसान करत होते. का याच्यापेक्षा जास्त पैसे कोणी घेतले नाही पाहिजे. 50 रुपये फाळक्यापेक्षा जास्त पैसे कोणी घेता कामा नाही आणि घेतले तर त्याच्यावर रितसर कारवाई करण्यात येईल आणि मार्केट कमिटी व सचिव सगळे मिळून त्या घेणाऱ्यावर रितसर कारवाई करण्यात येईल. यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी आता बाजार समितीच्या संचालकांसह बाजार समितीचे सर्व संचालक आता सरसावल्याचं पाहायला मिळत आहे. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक येथील बोरगड परिसरात हजारो लिटर पाणी वाया गेलाय. पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आलाय. नाशिक येथील बोरगड परिसरातील सप्तशृंगी मंदिरासमोर चक्क पाटाचे पाणी लीक झालं असून या ठिकाणी रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. तरी देखील संबंधित विभागाचे याकडे लक्ष नाही आहे. यावर्षी संपूर्ण राज्यात दुष्काळ परिस्थिती असून देखील काही ठिकाणी टँकरद्वारे पिण्याचे पाणी हे सुरू असून त्याचप्रमाणे राज्यात बहुतांश धरणांनी आतापासूनच तळ गाठले असून पुढील 4 ते 5 महिने अजून पावसाळा लांबणीवर असून पाण्याचा काटकसरीने व काळजीपूर्वक वापर करण्याच्या उपाययोजना सोडून त्याचप्रमाणे असे हजारो लिटर पाणी वाया जात असून संबंधित विभाग याकडे लक्ष का देत नाही असं देखील आता सर्वसामान्य नाशिककर प्रश्न उपस्थित करू लागले. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मुलींच्या लग्नासाठी लवकरच भव्य दिव्य मोफत सामुदायिक विवाह सोहळा हा करण्यात येईल असं आमदार मंगेश चव्हाण यांनी मोठी घोषणा केली आहे. चाळीसगाव येथे भाजपा व शिवनेरी फाउंडेशनच्या माध्यमातून बचत गटांसाठीचा शक्तिवंदन कार्यक्रम संपन्न झाला. 10,000हून अधिक महिलांची उपस्थिती, हळदी कुंकू करत वाण भेट देऊन शिवनेरी फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांचं स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात योजना सुरू करण्यात आल्या. 40 गावात मतदारसंघात 2018-19 मध्ये बोटावर मोजते येथील एवढे बचत गट होते. आज 2024 मध्ये तब्बल 3200 बचत गटांच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यात 100 कोटींचे बँक भांडवल उलाढाल झाली आहे. ही महाशक्ती महिला शक्तीची ताकद असून रुपया जोडत आपला संसार गाडा महिला भगिनी ओढतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर त्यांच्या घरातील सदस्य म्हणून ज्या बचत गटातील व तालुक्यातील सर्वसामान्य घरातील मुलींच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी मी घेत असून येत्या 3 महिन्यात भव्य दिव्य असा मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याची घोषणा यावेळी चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केली. चाळीसगाव येथे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित बचत गट, CRP व सन्मान शक्तिवंदन अभियान व शिवनेरी फाउंडेशन आयोजित हळदी कुंकू सोहळ्याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण बोलत होते. या निमित्ताने सुप्रसिद्ध मराठी अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर व त्यांची कन्या सह्याद्री यांचा न्यू होम मिनिस्टर खेळ रंगलाय. पैठणीचा मनोरंजनाचा हा खेळ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. जागर जनस्थानसाठी सोजीलाल हडपे, चाळीसगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. भडगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. भडगाव गावाला जवळच असलेली गावे पारोळा, एरंडोल, धरणगाव, पाचोरा, कसगाव असे बरेच गावांना भडगाव हे सेंटर असल्यानं RTO कार्यालय हे भडगाव येथेच झाले पाहिजे अशी मागणी भडगावसह तालुक्यातील गावातून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. RTO कार्यालय व आदिवासी प्रकल्पांची उपकार्यालय चाळीसगाव येथे हलवण्यात आल्याच्या चर्चेनं भडगाव तालुक्यात संतप्त वातावरण निर्माण झालंय. ही दोन्ही कार्यालय भडगाव येथेच व्हावे या मागणीसाठी 23 फेब्रुवारी रोजी सर्वपक्षीय भडगाव तालुक्यातील नागरिकांच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत मोर्चा काढून शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील जनता ही हजारोंच्या संख्येने उपस्थित होती. RTO कार्यालय व आदिवासी प्रकल्पांचे कार्यालय भडगाव येथे होईपर्यंत हा लढा भडगावकर चालू ठेवणार असं देखील यावेळी या आंदोलनकर्त्यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले. सर्वपक्षीय व नागरिकांच्या वतीने भडगाव येथे हा रास्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला. RTO कार्यालय आणि भडगाव या ठिकाणी आदिवासी उपकार्यालय व्हावे या प्रमुख मागणींसाठी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी हे आंदोलन केलंय. जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, भडगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मनाला वेदना आणि चक्का आपल्याला घडला आज तुमच्या सकाळी हॉस्पिटलमध्ये कायदा झाले जाणार होता. परंतु दुर्दैवाने वेळ आली नाही आणि सकाळीच एक दुःखद बातमी विश्व जाण्याची आमच्या सर्व परिवारासाठी आणि वेदनादायी
बाळासाहेबांवर असणारे बाळासाहेबांना एक अभ्यास आणि सुसंस्कृत चेहरा संयमी आणि अतिशय शिस्तीचा नेता, शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारा नेता, अगदी वेळेचा बंधन पाळणारा नेता त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी आम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना स्वतः भेटायला गेलो. पाठीला सुरुवात देखील केला आणि काही मार्गदर्शन देखील केलं. अगदी नगरसेवक, महापौर, आमदार, खासदार, मुख्यमंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष स्पीकर असा प्रचंड असा प्रवास जे थक्क करणारा प्रवास त्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशाने महाराष्ट्राने पाहिला. शून्यातून विश्व निर्माण करणारं नेतृत्व त्यांच्याकडून आपण पाहिलं. तरुणांना च्या माध्यमातून शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्ध करून देण्याची तळमळी आपण पाहिली. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा आणि बाळासाहेबांच्या विचारांचा एक कोहिनूर हिरा आम्ही गमावला. त्यामुळे त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्राला दुःख झालंय. अशी मोठी माणसं फार कमी जन्माला येतात जी जनतेसाठी, आपल्या राज्यासाठी, देशासाठी लढत असतात. आणि म्हणून जेव्हा जेव्हा माझ्या कारकिर्दीत अनेक वेळा अनेक कार्यक्रम त्यांना आम्ही बोलवायचे आणि खरं ते खरं बोलायचं. कार्यकर्त्यांची सभासद यायचे, सभासदीची थाप घ्यायची, कार्यकर्त्याला प्रेरणा आणि ऊर्जा देण्याचं काम ते करतात. आणि मग त्यांचा हा सगळा काही कारभार नावलौकिक पाहून महाराष्ट्र सरकारच्या वतीने देखील त्यांचं जे काही वक्तृत्व, कर्तृत्व त्याच्यावर सरकारच्या माध्यमातून त्यांच्या नावाचा एक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली असेल एक पुरस्कार देखील देण्यात आलेला आणि शिवसेना ने आज अपना पोर्टरेट छोड़ दिया. आपके लिए जो सूचना की महाराष्ट्र के बाबू नेता कल ही पता चला तो आज अस्पताल जाकर देखभाल दुर्भाग्यवश सुबह एक बहुत ही दुखद घटना और बात का विश्वास महाराष्ट्र
बाळासाहेब ठाकरे की अपेक्षा महाराष्ट्र निर्माण करने का योगदान रहा। एक बहुत ही संयमी और शिस्तप्रिय और सुसंस्कृत ऐसा उनका चेहरा लोगों ने देखा। समय पर और समय से काम करने वाला नेतृत्व महाराष्ट्र के जनता ने उनको उनका योगदान बहुत बड़ा रहा। नगर से महापौर, विधानसभा सदस्य और सांसद से लेकर तथा लोकसभा के स्पीकर इतना बड़ा जो उनका प्रवास है से विश्व निर्माण करने वाला कार्यकर्ताओं को मार्गदर्शन देने में करते थे। मैं जब मुख्यमंत्री बन गया तब उनका आशीर्वाद देने में बन गया था। आशीर्वाद दिया और मार्गदर्शन कोयनिक के माध्यम से युवाओं को शिक्षा और नौकरी देने का काम सही मायने में हमारे पास उनके विचारों का पहलू है तो बहुत इसलिए परिवार अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर। सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी। तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला। आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544। आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344। तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। अतिशय सुसंस्कृत अशा प्रकारचं नाव होतं। ते सुसंस्कृत तर होतेच, पण मुत्सद्दी होते। आपल्या कार्याची प्रचंड जाण त्यांना होती आणि कार्याप्रती एक मोठं समर्पण पण त्यांचं होतं। खरं म्हणजे त्यांच्या एकूण जीवनाकडे पाहिल्यानंतर एक मराठी माणूस काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे जोशी सर होते। एक उत्तम इन्स्टिट्यूट चालवण्यापासून तर मोठा उद्योग उभा करण्यापर्यंतचं त्यांचं कार्य असेल, एक लहान शिवसैनिकापासून तर महापौर आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाच्या संसदेचे अध्यक्ष इथपर्यंतचा त्यांचा प्रवास असेल, हा सगळा प्रवास अतिशय थक्क करणारा अशा प्रकारचा प्रवास आहे। आणि या सगळ्या प्रवासामध्ये प्रचंड लोकप्रियता त्यांनी मिळवली। त्यांची भाषणं, त्यांचा खुमासदारपणा, त्यांचा प्रसंगी स्पष्ट वक्तेपणा, हजरजबाबीपणा, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर अतिशय ज्यांच्याकडनं प्रेरणा घेता येईल आणि शिकता येईल अशा प्रकारचे व्यक्तिमत्व होतं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात त्यांनी केलेलं काम हे महाराष्ट्र कधी विसरू शकणार नाही, अशा प्रकारचं कार्य त्यांच्या काळामध्ये झालं। आणि हे सगळं करत असताना त्यांनी आपलं जो काही व्यक्तिमत्व जोपासलं
ते देखील मला असं वाटतं एक त्याचं वेगळेपण हे शेवटपर्यंत राहिलं आणि जोपर्यंत शरीराने साथ दिली तोपर्यंत सरांमध्ये कुठलाही बदलाव, कुठलंही परिवर्तन पाहायला मिळालं नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये समोरच्याला हसत खेळत ठेवणं अशा प्रकारचं त्यांचं जे वर्तन असायचं ते आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळालं. अशा प्रकारचे मनोहर जोशी सर हे आपल्यातनं निघून जाणं ही महाराष्ट्राकरता फार मोठी क्षती आहे. अशा प्रकारचे नेते जे आहेत ते निश्चितपणे पथदर्शी असतात, प्रेरणादायी असतात. त्यामुळे त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन निश्चितपणे पुढची पिढी देखील उत्तम त्यांच्यासारखं काम करायचा प्रयत्न करेल. मी आदरणीय मनोहर जोशी सरांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. मी एक अगदी सुरुवातीची आठवण आपल्याला सांगतो की मी महापौर होतो आणि जोशी सर त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून नागपूरच्या अधिवेशनाला आले होते आणि त्यांची गाडी बंद पडली आणि त्यावेळेस कोणीतरी सांगितलं की आता जर दुसरी गाडी आपल्याला पाहिजे असेल तर महापौरांची गाडी चांगली आहे, ती आपल्याला घेता येईल. मला निरोप आला की जोशी सरांनी बोलवलंय म्हणून मी त्यांना भेटायला गेलो. म्हटलं सर आपण बोलवलं. म्हणाले महापौरजी माझी गाडी बंद पडली आहे, मला आता वाहन नाही आहे, तर नागपूरच्या महापौराचं वाहन हे मला काही काळाकरता उधारीवर मिळू शकेल का? मी म्हटलं सर आपलंच आहे. म्हणाले मग मला ते वापरायची इच्छा आहे, त्यामुळे आपल्याला मी ते त्या ठिकाणी मागतो. मी म्हटलं सर काही प्रश्नच नाही, हा आमचा बहुमान आहे. आणि त्याच्यानंतरही 2-3 दिवस ते वाहन त्यांनी वापरलं. त्या दरम्यान ते 2-3 सभांना गेले तर त्या ठिकाणी ते सभेमध्ये म्हणायचे मी या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून जरी आलो असलो तरी वाहन मात्र मुख्यमंत्र्याचं आणलं नाही, ते महापौराचं आणलंय. म्हणजे त्यांच्यातला हा एक जो काही एक खुमासदारपणा होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला माहिती आहे की मेरीन काउन्सिलची सुरुवात केली. त्यांच्या मेरीन काउन्सिलचा पहिला मेयर मी झालो, त्याच्यानंतर मग मुंबईचे मेयर त्या ठिकाणी झाले. आणि त्यावेळेस मला ते म्हणाले होते बघा महापौरजी तुम्हाला मी नागपूरचा मुख्यमंत्री बनवलं. त्याच्यानंतरही वारंवार सरांच्या भेटी तर इतके वेळा झाल्या, ते आमचे नेतेच होते त्याच्यामुळे त्यांच्या भेटी नेहमीच व्हायच्या. त्यांच्याशी भेटणं म्हणजे समृद्ध होणं अशा प्रकारची त्यांची भेट असायची. त्यामुळे मला असं वाटतं की बऱ्याच आठवणी आहेत, कधीतरी वेगळ्या आपल्याला सांगता येतील. आज हम सभी के लिए ये बहुत ही दुख की बात है कि महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और देश की लोकसभा के पूर्व अध्यक्ष आदरणीय मनोहर जोशी सर इनका दुखद निधन हुआ है. मनोहर जोशी सर महाराष्ट्र की राजनीति में एक ऐसे राजनेता थे जिनके पार्टी से भी परे सभी लोगों से संबंध थे. उनकी अपनी एक शैली थी, सभी को हंसते हंसाते वो जिस प्रकार से अपने भाषणों में व्यंग कसते थे तो जिसको संदेशा मिलना चाहिए उसको ठीक से वो मिलता था. विशेष रूप से महाराष्ट्र की राजनीति में उनका मुख्यमंत्री के तौर पर जो योगदान है इसको हम नहीं भुला सकते. और अपने जीवन में उन्होंने जो किया वो अच्छा ही किया. एक छोटे से उद्यमी के रूप में उन्होंने जो कार्य शुरू किया तो अपने उद्योग को भी बड़ा किया. एक छोटे शिवसैनिक के रूप में काम शुरू किया तो मुख्यमंत्री भी बने, देश की लोकसभा के अध्यक्ष भी बने. कई लोगों को उन्होंने प्रेरणा दी और निश्चित रूप से मैं ऐसा मानता हूं कि उनके जाने से महाराष्ट्र की राजनीति को एक बहुत बड़ी क्षति पहुंची है. एक ऐसा व्यक्ति जिसका कार्य अनुकरणीय है, ऐसा व्यक्ति हमारे बीच से गया है. मैं उनको बहुत बहुत विनम्र इस प्रकार की श्रद्धांजलि अर्पण करता हूं. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. काँग्रेस पक्षाची स्थापना ही आदरणीय पवार साहेबांनी केली आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेब ज्यांनी पक्ष स्थापन केला, फाउंडर आहेत आणि पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे अतिशय दुर्दैवी आहे. कारण का ही अशी घटना भारताच्या इतिहासात कधी झालेली नाही की फाउंडर मेंबर आणि प्रेसिडेंटकडून त्याचा पक्ष काढून घेतला. हे दुर्दैवी आहे.
शक्तीची नवीन काहीतरी खेळी आहे. पण ठीक आहे, आता अदृश्य शक्तीच देश चालवते. मनात असं कधीतरी वाटतं की हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानानेच चालला पाहिजे. पण आज अदृश्य शक्ती स्वतःचे नियम कायद्याने, त्या स्वतःच्या मनमर्जीने आज चालवते. पण ठीक आहे, तरी हा संघर्ष किंवा कुठलंही काम चुकीचं होत असेल तर आमची नैतिक जबाबदारी आहे की संविधान आणि देश नियम कायद्यानेच चालला पाहिजे. आणि त्याच्यामुळे आम्ही कोर्टात लढतोय. त्याचबरोबर या लोकसभेचं इलेक्शनही आलेलं आहे, असेंब्ली सेशन पण आहे. त्याच्यामुळे एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे. आणि मागच्याही आठवड्यात जेव्हा आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, मी सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते. कारण का ज्यांच्याकडे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की यांना पक्ष आणि चिन्ह देताच कामा नये. मी सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की माननीय सुप्रीम कोर्टाने त्यांच्या वकिलांना सांगितलं की ही लोकशाही आहे. तुम्ही बघताय शेजारच्या देशात काय परिस्थिती झाली, एका चिन्ह चुकीच्या पद्धतीने काढून घेतलं. आणि ही लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकारच आहे. त्याच्यामुळे वकिलाच्या किंवा त्यांच्या मनमानीने हे चालणार नाही. आणि सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर ताशेरे ओढले आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं की यांना पक्ष आणि चिन्ह दिलंच पाहिजे. याबद्दल मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते. आणि त्यानंतर इलेक्शन कमिशनला मी तातडीने ती ऑर्डर दिली. आणि मी इलेक्शन कमिशनचे ही मनपूर्वक आभार मानते की कोर्टाची ऑर्डर, माननीय सुप्रीम कोर्टाची ऑर्डर जे आमचं मेरिटमध्ये होतं, खरं तर मेरिट म्हणजे ओरिजिनल पक्ष आणि घड्याळच आदरणीय पवार साहेबांना मिळायला पाहिजे. पण अदृश्य शक्तीची मनमानी चालली आता. त्याच्यामुळे अदृश्य शक्तीने कितीही आमच्यावर अन्याय केला, घात केला, आम्हाला धमक्या दिल्या, तरी आम्ही अदृश्य शक्तीला घाबरणार नाही. आम्ही शून्यातून पुन्हा एकदा काम सुरू करू. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार आणि तुतारी हे आमचं चिन्ह आहे. आणि नवीन उमेदीने ही तुतारी ही काय संकेत देते मला तुम्हाला सांगायची गरज नाही. निवडणुका जवळ आले, चुनावी चिन्ह तर कालच मिळालेलं आहे, पण मग लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कसं बसणार आहे, कसं नियोजन कसलं? तुम्ही आहात ना, तुमच्या चॅनलवर आज सकाळपासून तुतारीच बघते मी. काही मनोहर जोशींचं निधन झालेलं आहे, राज्याचे मुख्यमंत्री होते, काय होणार? जोशी साहेब हे आमच्यासाठी एक आदर्श, अतिशय सुसंस्कृत असं एक नेतृत्व म्हणून मी अतिशय लहान असल्यापासून त्यांना फार जवळून पाहिलेले. जोशी आणि पवार कुटुंबाचे 5 दशकाचे ऋणानुबंध आहे. आदरणीय पवारसाहेब आणि जोशी साहेब आणि आमचे कुटुंब, माझी आई, काकी, त्यांची मुलं, आमच्या सगळ्यांचे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत. आणि आज सरांच्या बरोबर मला आवर्जून बाळासाहेबांची आणि काकींची मानची आठवण येते. त्याचं कारण की जेव्हा जेव्हा आम्ही कधी कधी सगळे एकत्र भेटायचो, कारण का आमची नाती जरी आमचे राजकीय मतभेद असतील तर आमच्या सगळ्या म्हणजे ठाकरे कुटुंब, पवार कुटुंब, जोशी कुटुंब, महाजन साहेबांचं कुटुंब असेल, मुंडे साहेब, किती अशी कुटुंब तुम्हाला सांगू ज्याच्यात आमच्यात जरूर राजकीय मतभेद होते पण मतभेद कधी नव्हते. हाच तो कैलासाची यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातला जो महाराष्ट्र आहे ज्याच्यात कधीच मनभेद आम्ही आणलेले नाहीत. आणि आमच्या सगळ्या कुटुंबातला एक कर्ता पुरुष आमचे काका आज आपण सगळ्यांनी गमावले. त्याचं दुःख आयुष्यभर राहील. मी मनापासून सरांना, जोशी साहेबांना मनापासून आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करतो. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मनोहर जोशी यांचं निधन झालंय, आपण त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केलंय, आपण काय करते? सकाळीच ही बातमी, दुःखद बातमी कळाली. या राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे नेते, लोकसभेमध्ये सुद्धा अध्यक्ष राहिलेले, भारत सरकारमध्ये मंत्री राहिलेले मनोहर जोशी यांचे जे निधन झालं त्याची दुःखद बातमी जी आहे ही सकाळी कळाली. शिवसेना स्थापनेपासून तर मी शिवसेना सोडेपर्यंत 25-26 वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली
मनोज जोशी, मी, सुधीर जोशी, वामनराव महाडिक, दत्ताजी साळवे, प्रमोद नवलकर असे अनेक नेते जे आहेत यांनी शिवसेनेसाठी काम केलं. अनेक वेळा शिवसेनेवर संकट आले, त्यावेळेला आम्ही एकत्रितपणे त्या संकटांना तोंड सुद्धा दिलं. मनोहर जोशी अभ्यासू होते, पण त्याचबरोबर त्यांनी राजकारण आणि उद्योग हे दोन्ही जे आहे अतिशय उत्तम प्रकारे हाताळले होते. तर म्हणजे अतिशय गरीब कुटुंबातील त्यांचा जन्म, परंतु आपण पाहतो नंतर कोहिनूर टेक्निकल क्लासेस वगैरे वगैरे त्याच्या माध्यमातून ते पुढे गेले. पुढे ते बिल्डरच्या व्यवसायामध्ये उतरले आणि पाहिलं आपण की कोहिनूर हॉटेल वगैरे अनेक ठिकाणी जे आहे त्यांनी त्याचमध्ये सुद्धा अतिशय चांगलं यश मिळवलं. गेली अनेक वर्ष खरं म्हणजे ते आजारी होते. हृदयाची 2-3 ऑपरेशन झाली होती. मला असं कळलं की त्यांना ब्रेन स्ट्रोक सुद्धा दीड महिन्यापूर्वी आला होता. परंतु या सगळ्यांवर मात करीत जे आहे ते लढत होते. खर तर शिवसेनेचे अनेक म्हणजे बाळासाहेब ठाकरे तर गेलेच, वामनराव महाडिक गेले, दत्ताजी साळवी गेले, सुधीर जोशी गेले, नवलकर गेले आणि आता शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते म्हणून जे होते मनोहर जोशी ते सुद्धा गेले. या सगळ्या आठवणी ज्या आहेत मनामध्ये येतात. त्या वेळेला आम्ही केलेली आंदोलनं, त्या वेळेला पोलिसांनी केलेली बंदी, केलेली अटक, या सगळ्या गोष्टीची मनातल्या मनात उजळणी जी आहे निश्चितपणे होते. एक त्यांचं वय तर झालेलं होतं आणि आजारी होते, पण त्यांनी ज्या वेळेला ते पायावर उभे होते त्यावेळेला त्यांनी पूर्णपणे जे आहे शिवसेना आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी जी आहे आणि वेगवेगळ्या पदावर असताना, मुख्यमंत्री असताना किंवा पार्लमेंटचे अध्यक्ष असताना, मंत्री असताना तिथे उत्तम काम केलं. शरद पवार गटाला तुतारी आणि त्याच वेळेला आज आता असं कळलं की कारंजाचे बीजेपीचे आमदार राजेंद्र पटणे यांचं तर फार म्हणजे मला वाटतं 59 वर्ष फक्त, तो अधिक धक्कादायक ती बातमी आहे. त्यांचं सुद्धा निधन झालं हार्ट अटॅकवर. एक दीड महिन्यापूर्वी काहीतरी मला ते स्वतः भेटले होते आणि त्यांनी आमंत्रण सुद्धा दिलं होतं लग्नाचं वगैरे त्यांच्या, ते सुद्धा मला आठवतं. पण अतिशय सोज्वळ अशी ही व्यक्ती होती आणि अनेक वेळा ती तिथून निवडून सुद्धा आली होती. तसं पाहायला गेलं तर ते पटणे म्हणजे अल्पसंख्यच म्हटले पाहिजे, परंतु जे आपलं कर्तव्य कामगिरीमुळे जे आहे त्यांनी तिथल्या लोकांची मनं जिंकली होती. शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी वेगळ्या चिन्हावर लढली नव्हती. किती परिणाम दिसेल या संपूर्ण चिन्ह बदलाचा? असे थोडाफार तर परिणाम होणारच, कारण पुन्हा एकदा लोकांच्या मनावर नवीन चिन्ह बिंबवायचं हे काम तसं काही सोपं नसतं. अर्थात आता जे प्रत्येकाकडे असलेले जे आहेत हे स्मार्टफोन आणि मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, याच्या माध्यमातून ही गोष्ट फार दूरवर फार लवकर पसरू शकते. पूर्वी फार अडचण यायची, तशी आता जास्त अडचण नाही, परंतु थोडीफार जरी अडचण येतेच. फार खेड्यामध्ये राहणारी जी काही मंडळी असतात की ज्यांच्या मनावर बिंबलेलं असतं की शरद पवार साहेब म्हणजे घड्याळ, तिथे अडचण होते.
एक काळ असं झालाच 99 सालामध्ये जी निवडणूक झाली 99-2000 त्यावेळेला जवळ 25-30% जास्त मतं जी आहेत ही त्यावेळेला हाताला गेली. आणि ज्या लोक आम्ही विचारायचो तुम्ही कुणाला मत दिलं, आम्ही शरद पवार साहेबांना मत दिलं, हाताला मत दिलं. परंतु त्यावेळेला काँग्रेसच्या बाहेर होते, घड्याळची सॉरी ते होत. पण आता तेवढं मला नाही वाटत होईल. उद्यापासून पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी आंदोलनाचा इशारा दिला. रास्तारोको राज्यभरात ठिकठिकाणी करायला सांगितलं. पंकज भुजबळांना देखील काल तापा अडवलेला आहे. असं आहे ना की तो उद्यापासून जर त्याने आंदोलनाचा इशारा दिला असेल तर काल पंकज भुजबळांची गाडी अडवण्याचं किंवा त्यांच्या विरुद्ध भाष्य करण्याचं काही कारण नाही. एक तर जे आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आमची पहिल्यापासूनची भूमिका होती आणि ती भूमिका सरकारनं पार पाडलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा सगळ्यांनी सपोर्ट केले माझ्या सहित. आणि 3 वेळा हा दोन कालचा प्रयत्न तिसरा प्रयत्न होता. एकदा पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री असताना, हे मुख्यमंत्री असताना, फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यावेळेला सुद्धा मी पाठिंबा दिलेला आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. आणि आता सुद्धा जो कायदा पास झाला 2 दिवसापूर्वी त्यामध्ये सुद्धा तेच आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं की हे झाल्यानंतर सुद्धा आंदोलन करायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही. शांतता बिघडवायचं काही कारण आहे असं मला काही वाटत नाही. आता या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. वेगवेगळे पक्ष जे आहेत आपली ताकद वाढवण्यासाठी किंवा आहे ती ताकद मजबूत करण्यासाठी मतदारांना भेटणार, गावागावात जाणार. आणि अशा रीतीनं जर तुम्ही जर लोकप्रतिनिधींना, कार्यकर्त्यांना जर अडवायला लागले तर ते योग्य होणार नाही. ते लोकशाहीच्या विरुद्ध होईल. मराठा समाजातील कार्यकर्ते, ओबीसी समाजातील, भटक्या विमुक्त समाजातील आणि सर्वच इतर समाजातील जे कार्यकर्ते आहेत, युवक आहेत, त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की पहिल्यापासूनचीच आमची मागणी होती की वेगळं आरक्षण द्या. त्याप्रमाणे ते दिलेलं आहे. मग आता अडचण काय आहे? आम्ही त्याला विरोध केला असता मग तुम्ही आंदोलन केलं तर मग समजू शकलं असतं. आम्ही फक्त काय केलं, आम्ही तुम्हाला विरोध नाही केला. आम्ही सांगितलं की ओबीसीचं आरक्षण फार थोडं आहे, लोकसंख्या फार मोठी आहे ओबीसीची आणि भटक्या विमुक्तांची, त्याच्यामध्ये तुम्ही न येता वेगळं आरक्षण द्या. त्याप्रमाणे सरकारने आपली भूमिका पार पाडलेली आहे. त्याला विधानसभा, विधान परिषदेमध्ये एकूण 1 सभासदांनी पाठिंबा देऊन तो कायदा मंजूर केलेला आहे. आता हे जे काही नांदगावला काल झालं असं म्हणतात, म्हणजे पंकज भुजबळ त्या रस्त्याने दुसरीकडे जात होते असं म्हणतात. पण त्यांनी सांगितलं, म्हणजे काही लोक आले, अडवले. कोण लोक होते, काय होते, त्याचा पोलिसांनी विचार करावा. खरोखरच ते मराठा समाजासाठी आलेले लोक होते का काही स्थानिक राजकारण त्याच्यामध्ये होतं, याचा विचार, याचा अभ्यास आम्ही करतो आहोत. पोलिसांनी सुद्धा केला पाहिजे. त्याचे काही व्हिडिओ जे आहेत काल मी पाहिला, त्यातले एक अतिशय शूरवीर जे आहेत त्या आंदोलनाचे बोलतात की आम्ही भुजबळांचे फॅमिलीचे जे आहेत कोणीकडे आलं त्यांचे हातपाय तोडून टाकू. आता ठीक आहे, हे सगळं असताना सुद्धा पोलीस शांत राहणार असेल, काही कारवाई करणार नसतील तर होम डिपार्टमेंट, गृह मंत्रालय काय करते आहे ते पाहावं लागेल. परंतु मला इथे एवढं सांगायचं आहे, भुजबळ फॅमिली शिवसेनेत काम करत होती, कधीही कुणाला घाबरलेली नाही. आपलं म्हणणं मांडताना, वेगवेगळ्या आंदोलनात भाग घेताना, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सुद्धा काम करताना, काँग्रेसचा नेता म्हणून काम करीत असताना सुद्धा
विधान परिषदेचा नेता असताना, विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा माझं घरावर हल्ले झाले, प्रचंड मोठा हल्ला. एकटाच मी घरात होतो, त्यावेळेला सुद्धा मी घाबरतो. आम्ही घाबरत नाही, तशी काही काळजी करू नका. आणि आमचं लोकांवर विश्वास आहे. आणि म्हणून जे समजदार मराठा समाजाचे असतील, ओबीसी भटक्या समाजाचे आणि इतर सर्व समाजाचे कार्यकर्ते आणि लोक यांनी या सगळ्याचा गांभीर्यपूर्वक विचार करायला पाहिजे. आणि राज्यातील शांत असलेलं वातावरण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिघडवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, अशी माझी सुद्धा सगळ्यांना विनंती आहे. जरांगेंचं आंदोलन जे आहे ते काही राजकीय पक्षांकडून पुरस्कृत आहे, अशा प्रकारचा आरोप त्यांच्याच काही सहकाऱ्यांनी आता केलेला आहे. आपण याकडे कसं? आता असं आहे ना की सत्य हे काही लपून बसत नाही. त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येतील. आणि कोण या सगळ्याच्या पाठीमागे आहे, जरांगेंना चुकीचा सल्ला देणारे कोण लोक आहेत, कोण त्यांना असं करायला भाग पाडत आहे. सरकार सगळ्या गोष्टी मान्य करीत असताना सुद्धा हे हळूहळू बाहेर येईल. परंतु तोपर्यंत जे आहे राज्यातील सर्व समाजाचे आणि मराठा समाजाचे सुद्धा कार्यकर्ते आणि लोक यांनी जे आहे या प्राप्त परिस्थितीत सगळा विचार करून जे आहे राज्यामध्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की लग्नाचे मुहूर्त पण पुढे ढकला, जर परीक्षा असेल ते पोस्टपोन करा. हो निवडणुका सुद्धा पुढे ढकला असं म्हटलेलं आहे त्यांनी. जोपर्यंत ते म्हणतात तसं होत नाही तोपर्यंत निवडणुका सुद्धा पुढे ढकला. तर मला असं वाटतं आता पाहू, सरकार आणि भारत सरकार आणि निवडणूक आयुक्त त्यांच्या ह्या सूचनाचा आता त्यांना काय सांगायचं. आपण अशा माणसाला नेता बनवलंय, त्या सगळ्यांना खरं म्हणजे म्हणजे आश्चर्य वाटतं मला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक.